वळूयात पुढच्या आणखीन एक महत्त्वाच्या बातमीकडे। सरकारी कर्मचारी ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असल्याची खरं तर धक्कादायक माहिती समोर आली। 2652 लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी निघाल्यात। 1.20 लाख कर्मचाऱ्यांच्या तपासणीतून पोलखोल झाली। आणखी 6 लाख कर्मचाऱ्यांची आता पडताळणी होणार आहे। लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा राज्य सरकारी कर्मचारी महिलांनी घेतल्याच्या तक्रारी या पुढे आल्यानंतर आता 1,60,559 महिला पुरुष कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता 2,652 महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचे पैसे लाटल्याचं उघडकीस आलंय। माहिती व तंत्रज्ञान विभागाला सामान्य प्रशासन विभागानं 1,60,000 कर्मचाऱ्यांचा UID डेटा उपलब्ध करून दिला। सेवार्थ प्रणालीवर या कर्मचाऱ्यांची नावं नोंदवण्यात आली होती। त्यापैकी किती महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला हे तपासण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली। त्यात 2,652 महिला कर्मचाऱ्यांच्या खरं तर बँक खात्यात थेट पैसा गेला असं देखील निदर्शनास आलंय। त्यांनी ऑगस्ट 2024 पासून एप्रिल पर्यंत म्हणजे 9 महिन्यात प्रत्येकी 13,500 रुपये घेतले। याचाच अर्थ 3,58,00,000ची कमाई त्यांची झालेली आहे। शासकीय कर्मचारी एखादी महिला असेल ती जर लाभ घेत असेल लाडल्या बहिणीचा तर अतिशय चुकीचं आहे। राज्य शासनाने त्यांच्याकडनं पैशाची वसुली केली पाहिजे। लाडक्या बहिणींसाठी केलेल्या योजना आहेत, ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्या योजना केलेल्या आहेत त्या योजनांमुळे उलट राज्य शासनाची प्रतिमा पूर्ण देशामध्ये चांगल्या पातळीवर गेलेली आणि काही नाही आम्हाला तो निधी देऊन सुद्धा आम्ही इतर ज्या विकासाचे मुद्दे आहेत किंवा विकासाचे प्रश्न ते मार्गी लावू शकतो। त्यावेळेला योजना ही जाहीर केली त्यावेळेला काही नियम निकष करून जाहीर आणि त्यावेळेला ऑनलाईन ते अर्ज होते, त्याच्यात निकषामध्ये पात्रताही त्या ठिकाणी होती। पण त्याच्यानंतर ज्या वेळेला लक्षामध्ये आलं त्यावेळेला त्याची छाननी वेगवेगळ्या स्तरावरती सुरू केली आणि मग ज्यांनी पुढे लाभ घेतला असेल ज्या निकषामध्ये बसत नव्हते ते आपोआपच अपात्र त्या ठिकाणी ठरलेले आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।